ओम जय गुरुदेव. ओम तुळजाभवानी पद्मावती. आज शिवजयंती आहे. त्यानिमित्त आज तुम्हाला मी जगदंबेचा असा महिमा सांगणार आहे की जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्वप्नात आई बाबांनी जगदंबा आली तेव्हा आईने शिवाजी महाराजांना लढण्यासाठी तलवार दिली. तर आज आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकलं. तर त्याच पद्धतीने आज आपल्याकडे आई कुळस्वामिनीची परडी आहे. आपण पण भक्ती करतो. आपली पण कुळस्वामिनी आहे. तर ते आपल्यावर पण प्रसन्न व्हावी किंवा होत असते. आपण जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा आई आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देत असते. कुठली तरी सवाशीण कोणाच्या तरी स्वप्नात येते. ते सवाशीण येते, हळदी कुंकू लावते. तर मग आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. मग हळदी कुंकू लावणं म्हणजे सौभाग्याचं लक्षण. सौभाग्य म्हणजे काय? तर घरात नवरा मुलं बाळ सगळे सुखी असणे, मुलाबाळांना सुख लागणं. आपली मुलं सुखी तर आपण सुखी, त्याला सौभाग्य म्हणतात. घरात अन्नधान्याची भरपूर बरकत असावी, हे सगळं व्यवस्थित असणं यालाच म्हणजे सौभाग्य असं म्हणतात. तर हे असं एक स्वप्न. अजून एक स्वप्न, आता मी परवाच कोणाचं तरी ऐकलं की कोणीतरी सवाशीण आली आणि तिच्या ओटीत नारळ घातला त्या आराधनेच्या. तर त्याचा अर्थ काय? तर सवाशीण स्वप्नात येऊन म्हणजे आई स्वतः स्वप्नात आली आणि नारळ ओटीत घालणं म्हणजे नारळ हे श्रीफळ आहे. श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचं आणि गणपतीचं दोन्हीचं प्रतीक मानलं जातं. तर त्यांना जर पैशा पाण्यात काय अडचणी असतील त्या पण दूर होणार आहे आणि त्यांचा पैशाचा मार्ग मोकळा होणार, ह्याचा अर्थ असा होतो. तर बऱ्याच जणी भोळ्या भक्तीने आहेत, त्यांना काही कळत नाही की अर्थ कळत नाही. आता काय खूप हुशार असतात, ज्ञानी आहेत काही लोक, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. पण जे अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, खेडेपाडी राहतात किंवा कोणी म्हणतं आम्ही शेतात राहतो, आजूबाजूला आमच्या काही जास्त वस्ती नाही, आम्हाला काही एवढी माहिती नाही. मग अशा लोकांसाठी हा व्हिडिओ की ज्यांना काहीच माहिती नाही. माहिती असेल त्या जेवढं घ्यायचं तेवढं घ्या. आणि ज्यांना माहिती नाही, खूप आहेत अज्ञानी, इतके आहेत ना, मी स्वतः बघितले. त्याच्यामुळे हे आईच्या इच्छेने मी हे सांगायला सुरुवात केलेली आहे. तर ज्यांना काही माहिती नसेल त्यांना नक्की सांगा. ज्या आराधने आहेत, भोळ्या भक्तीने आहेत, त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा. आणि मी अजून वरचेवर माहिती देत राहील. तर हे नक्की करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय गुरुदेव. आई राजा उदे.